ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शहापुरातील खुला भूखंड राखीव ठेवण्याची मागणी। शहापूर येथील गट नंबर 468 मधील रिकामी जमीन परिवहन विभागाला न देता शहापूरकरांच्या सार्वजनिक कामाच्या वापरासाठी राखीव ठेवण्याची मागणी शहापूरमधील सर्वपक्षीय नगरसेवक व ग्रामस्थांमधून करण्यात आली। सदर जमिनीचा अन्य कारणांसाठी वापर केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या मागणीचे निवेदन आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आलं। शहापूरमध्ये गट नंबर 468 मध्ये सुमारे 10 एकरपेक्षा जास्त खुली जमीन आहे। आमदार राहुल आवाडे यांनी शहापूर ग्रामस्थांना अंधारात ठेवत सदरची जमिनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयासाठी देण्याचा घाट घातला। याला शहापूरकरांनी जोरदार विरोध करत महापालिकेवर मोर्चा काढला। कोणत्याही प्रकारची कागदपत्रे पूर्ण नसताना प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय उभारणीसाठी कोट्यावधीचा निधी कसा मंजूर होतो, असा संतप्त सवाल माजी नगरसेवक उदयसिंह पाटील यांनी केला। यापूर्वीही शहापूरकरांनी शेकडो एकर जमीन सार्वजनिक कामासाठी शासनाला दिली आहे। सध्या शहापूर हद्दीमध्ये जागृती देवस्थान, म्हसोबा देवाची यात्रा, सोमवारी भरणारा आठवडा बाजार, खेळाचे मैदान, शाळेसाठी क्रीडांगण यासह धनगर समाजाच्या मंदिरासाठी एकमेव जागा शिल्लक आहे। ती जागा कोणत्याही परिस्थितीत शहापूरकर प्रशासनाला देणार नाहीत, असा ठाम निर्धार शहापूरकरांच्या वतीनं माजी नगरसेवक उदयसिंह पाटील यांनी केला। यावेळी माजी नगरसेवक रणजित अणुसे, रणजित जाधव, प्रधान माळी, भाऊसो आवळे, रतन वाजे, नितीन कोकणे, किसन शिंदे यांनीही सदरची जमीन प्रादेशिक परिवहन विभागाला देण्यास जोरदार विरोध केला। सदर मागण्यांचं निवेदन आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आलं। यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करत असताना आयुक्त पाटील यांनी सदरची जमीन ही सरकार मालकीची आहे, त्यामुळे याचा महापालिकेशी कोणताही संबंध नाही, परंतु शासनाने अभिप्राय मागितल्यास सदरची जमीन शहापूरकरांसाठी राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन दिलं। आंदोलनामध्ये शहापूरमधील सर्वपक्षीय ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। निधी म्हणून मीडियामधून आम्ही ज्या बातम्या ऐकल्या त्या संदर्भात सन्माननीय आयुक्त मॅडमांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व पक्षीय शहापूरवासी सर्व शहापूर ग्रामस्थ या ठिकाणी महानगरपालिकेवर आलो होतो। परंतु इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की या संदर्भात कोणताही अधिकृत ठराव महानगरपालिकेने केलेला नाही। सदरची जागा ही महाराष्ट्र शासनाची आहे। जागेचा अजून ठराव नाही, ही जागा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आहे। त्याच्या संदर्भात अजून अधिकृत कुठलेही कागदपत्र या ठिकाणी तयार नाही, तरी देखील RTO ऑफिस मंजूर आणि मीच या इचलकरंजी शहरातल्या विविध विकास कामासाठी कार्यरत आहे असा जो एक भासवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला, हा अतिशय चुकीचा प्रयत्न या ठिकाणी सन्माननीय आमदारांच्याकडून करण्यात आलेला आहे। समस्त शहापूरवासियांनी आता आपलं प्रांजळपणानं मत या ठिकाणी व्यक्त केलं की जवळजवळ 100 एकरातल्या 90 एकर जमीन आमच्या विविध आरक्षण, क्रीडांगणं, गृहनिर्माण संस्था, RTO ऑफिस, ST डेपो, शहापूरचं गेस्ट हाऊस किंवा अनेक इतर म्हणजे आपल्या शाळा असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, आता जे इलेक्ट्रिक कारचं इलेक्ट्रिक बसचं होणार आहे त्यासाठी 1.5 एकर म्हणजे बऱ्याच जमिनी आमच्या शहापूरवासियांच्या या ठिकाणी महानगरपालिकेने आरक्षित केलेल्या आहेत, ताब्यात घेतलेल्या आहेत। त्यामुळे ही हक्काची जमीन आठवडी बाजाराकरिता, कुस्ती मैदानकरिता, विनायक हायस्कूलकरिता, धनगर समाजाच्या मेघराजा मंदिरकरिता ही कायमस्वरूपी या ठिकाणी शहापूरवासियांना मिळावी, आरक्षित राहावी, यासाठी आम्ही आयुक्त मॅडमना निवेदन दिले। असंच आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी हे जाऊन निवेदन देणार आहोत आणि त्यावर सगळे शहापूरकर सर्वपक्षीय एकमत आहे। सर्व